नमस्कार मित्रांनो, मार्केट डे बाय डे डाऊन होत आहे. तुमचा पोर्टफोलिओमधील इन्व्हेस्टमेंट अमाऊंटपेक्षा खूप कमी व्हॅल्यू दिसत आहे. तर अशा प्रकारे मार्केट डाऊन कधी झालं होतं का? ते रिकवर होण्यासाठी किती वेळ लागला? आणि तुम्ही जर SIP किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करत आहात तर आता 2026 मध्ये काय करायचं? हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूया 1992 मध्ये हर्षद मेहता स्कॅम. फेमस ब्रोकर हर्षद मेहता यांनी बँकच्या पैशाचा वापर करून स्टॉक प्राइसेस मॅनिप्युलेट केले. जेव्हा हा स्कॅम एक्सपोज झाला तेव्हा इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स कमी झाला आणि त्यामुळे BSF सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात खाली पडला आणि मार्केट जवळपास 40% घसरले होते. आता पाहूया 2008 मधील ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. लेहमन ब्रदर्स कोलॅप्स झाल्यामुळे संपूर्ण जगभर फायनान्शियल क्रायसिस झाला. भारतामध्ये BSE सेन्सेक्स 21,000 वरून जवळपास 8,000 पर्यंत खाली आला होता. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या क्रॅशेसपैकी एक होता. नंतर 2020 मध्ये कोविड-19 क्रॅश. या दरम्यान संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरू झालं होतं. BSE सेन्सेक्स 42,000 वरून आठवड्यात जवळपास 28,000 पर्यंत आला होता. हा क्रॅश खूप जलद झाला पण रिकव्हरी देखील खूप जलद झाली. आता मार्केट रिकवर कधी झाले ते पाहूया. 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस सेन्सेक्स 21,000 वरून 8,000 पर्यंत खाली आला होता. त्यासाठी रिकव्हरी टाइम जवळपास 2 ते 3 वर्ष झाले. 2010 ते 11 पर्यंत मार्केट पुन्हा 20,000च्या वर गेला. 2020 मध्ये कोरोना काळात मार्केट जवळपास 35 ते 40% खाली आलं होतं आणि त्यासाठी ते रिकवर होण्यासाठी 6 ते 8 महिने लागले आणि 2020च्या शेवटी मार्केटने नवीन हाय बनवली होती. तर आता आपण पाहिले भारतामध्ये सर्वात मोठे क्रॅशेस आणि रिकवर होण्यासाठी किती वेळ लागला. तर आता पाहूया 2026 मध्ये मार्केट डाऊन का आहे. मोठ्या देशांमध्ये जसे युनायटेड स्टेट्स मध्ये मार्केट खाली गेले तर त्याचा परिणाम भारतीय मार्केटवर देखील होतो. इन्व्हेस्टर्स घाबरतात आणि स्टॉक्स विकायला सुरुवात करतात. दुसरं कारण फॉरेन इन्व्हेस्टर सेलिंग. मोठे ग्लोबल इन्व्हेस्टर ज्यांना फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणतात ते कधी कधी भारतातून पैसे काढून सुरक्षित मार्केटमध्ये टाकतात. जसे युनायटेड स्टेट्स जेव्हा ते मोठ्या प्रमाणात स्टॉक्स विकतात तेव्हा मार्केट खाली येते. तिसरं कारण ओव्हर व्हॅल्युएशन. कधी कधी स्टॉक्स खूप जलद वाढतात. जेव्हा प्राइसेस खूप वाढतात तेव्हा इन्व्हेस्टर्स प्रॉफिट बुकिंग करतात आणि स्टॉक्स विकतात. ते US आणि इराणमधील जिओपॉलिटिकल टेन्शन किंवा युद्धासारख्या परिस्थितीमुळे देखील मार्केटमध्ये फॉल दिसू शकतो. आता सर्वात महत्त्वाच्या पॉईंटकडे येऊया. SIP बंद करावी का आणि स्टॉक विकावी का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकता तेव्हा तुमचा ॲक्च्युअल लॉस होत असतो. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिस्काउंटमध्ये विकत आहात. कधी कधी तुमचे मित्र किंवा न्यूज पाहून तुम्हाला वाटू लागते की मार्केट अजून खाली जाईल म्हणून शेअर्स विकून टाकावे. पण लक्षात ठेवा, लॉस तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकता. जर तुम्ही होल्डिंग करत असाल तर ते फक्त टेम्पररी मायनस असते. म्हणजे दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुमच्याकडे पैसे असतील तर सध्या स्टॉक्स डिस्काउंटमध्ये मिळत आहे. तुम्ही डाटा पाहिलाच आहे की मार्केट क्रॅश झाल्यावर ते पुन्हा रिकवर होते. म्हणून कधी कधी ही संधी असते. तुम्ही स्टॉक्स बाय करून लॉंग टर्मसाठी होल्डिंग करू शकता. जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला शेअर्स डिस्काउंटमध्ये बाय करण्याची आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करण्याची संधी असू शकते. आता रिसर्च करून शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.